स्क्रीन दिसते? हॅलो सगळ्यांना दिसते? ओके. हो सर. कुठलं कॅरेक्टर आहे? हो सर. कुठलं कॅरेक्टर आहे? H H for हॉर्स. हॉर्स of happy. कायम कायम आनंदी राहायचं. H for काय? हॅपी. हॅपी. कायम आनंदी राहायचं. ओके. चालेल. कोणीतरी पाठवलेलं बघा. ऍक्च्युली सारखं दिसत नव्हतं. कोणी पाठवलेलं? कोण आलाय तो? कोणी पाठवलेलं आहे? सर मी. काय काढायचं याच्यामध्ये? पेरिमीटर काय एरिया काढायचे? काय काढायचे? एरिया. एरिया काढायचे. कोण यूज करणार? हे बघ तुला पाठवलं ते बरोबर आहे का बघ आधी. मी जे काय लिहिलं ते बरोबर आहे? होय. ओके. होय. मला सांगा एरिया कशी काढणार याची तुम्ही? कोण सांगतं? हॅलो. एरिया म्हणजे काय माहित आहे का? हॅलो. एल मल्टिप्लिकेशन बी. हा? एरिया आपण घेतलं की नाही घेतलंय? मला घेतलंय की नाही घेतलंय तुमचं? हा? एल मल्टिप्लिकेशन बी. तसं नाही. एल टू बी. ओके. घेतलंय ना मी का नाही घेतलं? घेतलंय का नाही घेतलंय ना? ओके. मग एरिया कशी काढणार तुम्ही सांगा? कोण सांगतो? एरिया कशी काढणार? काढता येईल याची का? कुठली घेऊ? एल कुठली घेऊ आणि बी कुठली घेऊ? पॉसिबल आहे का? नाही आहे. ओके. याची एरिया काढता येणार नाही का? काढता येईल. हॅलो. मी काय करतो माहितीये? मी छोट्या छोट्या भागामध्ये डिवाइड करतो. छोट्या छोट्या भागामध्ये डिवाइड करतो. आपल्याला किती भाग मिळाले आता? हा बी झाला आणि सी झाला. आता काढू शकाल का तुम्ही? तिन्ही भागाची एरिया काढायची. हो सर. याची एरिया कशी सांगणार? हा कुठला काय झाला सांगा? याला काय म्हणणार आहे? ए भाग म्हणजे काय झाला आपला? रेक्टेंगल. रेक्टेंगल झाला. ओके. बी भाग म्हणजे काय झाला? रेक्टेंगल. रेक्टेंगल आहे. ओके. रेक्टेंगल. बी म्हणजे सुद्धा रेक्टेंगल झाला. आणि सी म्हणजे काय झाला? रेक्टेंगल. म्हणजे तिन्ही रेक्टेंगल बरोबर. काय प्रॉब्लेम होता? काय प्रॉब्लेम आहे एरिया काढायला? त्याची मला सांगा. एल आणि बी किती आहे सांगा? पहिल्याची ए ची किती आहे? एल आणि बी इंटू 1 काय करायचं कळत नव्हतं. आता समजलं का? हो. ओके. आता सांगा बी ची एरिया किती येणार? किती येणार? किती बघा? ही टोटल 3 आहे. 2 इंटू मल्टिप्लिकेशन 1. 2 इंटू 1. कसं ते लक्ष आलंय बघा? हे 3 आहे. त्याच्यातली ही 1 आहे आणि खालची 1 आहे. म्हणजे ही पण राहिलेली किती असणार? 1 असणार. आणि ही 2 आहे. 2 इंटू 1 होणार. म्हणजे किती होणार? 2 होणार. आणि सी चं किती येणार सांगा? सी आणि ए 3 मल्टिप्लिकेशन 1. झालं. किती होतं? किती होतं? तर 8. 8 स्क्वेअर सेंटीमीटर वगैरे जे काय असेल ते लिहायचं. कठीण होतं का? कठीण होतं का? कठीण नाही सर. ओके. नाही सर. ओके. आणि कोणी कोणी काय काय पाठवलं ना ते आपण आधी आपण काय करूया? सगळ्यांचे डाऊट्स जे आहेत ना, मी जॉईन काय टाकलं झाले सर. ओके. आणि कोणी कोणी काय पाठवलंय बघा? प्रभूने पण पाठवलंय. प्रभू कुठला क्वेश्चन सोडवायचा आहे? त्याच्यातले 4 सोडवायचे पाठवले ते. हो सर. सगळे पाहिजे. ओके. सर. हा बोल. सर मी आता जॉईन झाली. काय घेतला? काय नाही, तुझीच वाट बघत होतो. काय नाही घेतलं. फक्त हे दाखवलं. एरिया दाखवली. एरिया कशी काढायची माहिती आहे तुला? हॅलो. माहिती आहे की नाही एरिया कशी काढायची? बोल ना.
चला आपण प्रभूने पाठवलेले बघा, तुम्ही पण व्हॉट्सअप ओपन करा तुमचं ग्रुप, आणि त्यांनी ते काय पाठवलं ते मी सांगतो बघा. द फिगर शोज सम स्क्वेअर, फाइंड आउट हाऊ मेनी स्क्वेअर विथ द सेम मेजर विल फिट इन द एम्प्टी स्पेसेस. ओके, त्यांनी क्वेश्चन पाठवला बघा, मी पाहिजे तर काढतो बघा इथे. सर ते केलेलं आहे. ते झालंय तुझा, ते नाही, तो प्रॉब्लेम नाही आहे. हॅलो, हे बघा सर, मी व्हॉट्सअप ओपन केलं तर पहिलं त्याच्यावर टिकमार्क आहे ऑलरेडी आन्सरवर. हा मग कुठलं पाहिजे तुला सोडवायला, कुठलं पाहिजे? सर मी स्वरा बोलते. नाही नाही, थोडं टिकमार्क असेल तरी सगळ्यांना समजू दे ना, कसं काढलं ते समजू दे ना. ओके, टिकमार्क असू दे पण आपण सोडूया ना परत. ओके ओके, ओके सर. सगळ्यांना ज्यांना माहित नाही त्यांना समजून जाईल ना. तिथे काय दिलंय बघा, क्वेश्चन असा दिलाय, हे सगळे स्क्वेअर आहेत हा, बारके बारके छोटे छोटे काढणारे 1 2 3 4 5 आहे. सगळ्या सेम आकाराचे येणार नाहीत पण सगळे सेम आहेत असे तुम्ही कन्सिडर करा. ओके, सगळे सेम आहेत हा असं कन्सिडर करा. नंतर इथे पण मला काढावे लागणार. किती दिले? 1 2 3 4 5 6 7 दिले. 1 2 1 2 3 4 5 6 आणि 7. हे लक्षात घ्या, सगळे सेम आहेत पण मी सेम नाही काढले. लक्षात आहे. आता आपल्याला काय विचारलंय सांगा, फाइंड आउट हाऊ मेनी स्क्वेअर विथ द सेम मेजर विल फिट इन द एम्प्टी स्पेसेस. आपल्याला काय करायचंय सांगा, ते संपूर्ण भरायचं आहे एवढं, आणि किती स्क्वेअर लागतील आपल्याला ते काढायचंय. कसं काढणार? इथे किती लागणार? पहिल्या रो मध्ये किती लागणार सांगा, इथे किती लागणार आपल्याला? 7 लागणार. ओके, दुसऱ्यामध्ये किती लागणार? 7. तिसऱ्यामध्ये किती लागणार? आणि चौथ्यामध्ये किती लागणार? म्हणजे टोटल किती लागणार? 28. प्रभू समजला? हो सर. ओके, आता मला सांगा, मी आणि एक देतो क्वेश्चन. समजा माझं नाव असं आहे. हा बोल बोल. मी आता जॉईन झाले कारण की इथं रेंज नाहीये. तुम्ही काय शिकवताय ते मला समजलं नाही. समजलं नाही? इथे बघ काय दिलेलं सांग. ह्याच्या अगोदर तुम्ही काय शिकवलात? हे बघ ना, हे समजलेलं. हे होती का तू? नाही सर, मी आता जॉईन झाले. हा, इथे बघ ना, मग ऐक ना जरा. इथे काय दिले सांग, हे सगळे स्क्वेअर आहेत छोटे छोटे, आणि आपल्याला काय करायचंय, पूर्ण भरायचं आहे. इथपर्यंत आपल्याला स्क्वेअरने भरायचं आहे. आणि किती स्क्वेअर लागणार असं क्वेश्चन आहे. मग मला सांग, या पहिल्या रांगेमध्ये आपल्याला किती स्क्वेअर लागणार? या रांगेमध्ये किती लागणार? सर 7. 7. दुसऱ्यामध्ये किती लागणार? सर 5. काय कशाला लागणार बाबा? इथे जर 7 लागतात तर दुसऱ्यामध्ये 7 नाही लागणार. हॅलो, हा सर. तिसऱ्यामध्ये पण 7 लागणार, चौथ्यामध्ये पण 7 लागणार, म्हणजे 7 × 4 टोटल किती लागणार स्क्वेअर? 28 लागणार. ओके, समजला? हो सर. ओके, आता मला तूच सांग. समजा हे सगळे स्क्वेअर आहेत, एक्झॅक्ट मी काढत नाहीये पण स्क्वेअर आहे असं समजा. सगळे सेम आकाराचे स्क्वेअर आहे असं समजा. माझं बरोबर नाही आलंय, स्क्वेअर पण नाही आलंय. मला हे संपूर्ण काय करायचंय, फिलअप करायचंय एवढं. आणि किती लागणार स्क्वेअर त्याच्यामध्ये? सर 8. किती किती? 8 लागणार. बरोबर आहे. का ते समजलं? इथे आपल्याला 4 लागणार आणि इथे 4 लागणार, 8 लागणार. समजलं? अशा प्रकारची सोडू शकाल की नाही? प्रभू आता समजलं? हो सर. प्रभूला समजलं? समजलं का? हॅलो. हो सर, समजलं. ओके. दुसरा क्वेश्चन त्यांनी दिलाय बघा, तो पण बघा.
a square piece of a cloth of side 2 centimeter cut off from the one corner of a piece of a square cloth with side 50 centimeter. What will be the difference in the area of original piece of the cut and the cut of the piece of the cut? तुम्ही क्वेश्चन वाचा बघा, त्यांनी पाठवला तो. मी काय करतो सांगा, ते स्क्वेअर काढतो इथे. सर क्वेश्चनचा मीनिंग सांगा. सांगतो आधी काढतो, मी सांगतो मिनिंग सांगतो. हा आपला स्क्वेअर आहे, हा आपला स्क्वेअर आहे, दिसतोय स्क्वेअर सारखा. हो समजा ह्याची लेंथ दिलेली आहे 50 सेंटीमीटर, मग ही किती असणार? 15 सेंटीमीटर. का सांगा, 15 सेंटीमीटर. का सांगा? स्क्वेअर ऑल साइड काय असतात, इक्वल असतात. मग मला सांगा याची एरिया किती येणार? एरिया किती येणार? 2 पाय. 2 पाय. 2 पाय काय 225? 225. 225. ही एजी कशी काढायची बघा, शेवटी जर 5 असेल ना तर त्याचा स्क्वेअर कसा करायचा बघा. 5चा स्क्वेअर करायचा, किती येतो? 25 येतो. आणि 1च्या पुढचा नंबर घ्यायचा, 1 into 2 225. समजा 25चा तुम्हाला स्क्वेअर काढायचा. स्क्वेअर म्हणजे माहित आहे ना, स्क्वेअर म्हणजे माहित आहे का? त्याला स्क्वेअर म्हणतात. 25चा स्क्वेअर म्हणजे 25 into 25. ओके. आता 25चा स्क्वेअर काढायचा असेल ना तर पहिल्यांदा 5चा स्क्वेअर 25. नंतर 2 नंतर कुठला नंबर येतो? 3 येतो. 3 2 6, 3 2 6. आता मला तसंच सांगा बघूया, 35चा स्क्वेअर काढायचा आहे, काय करणार तुम्ही? 25. कारण 5चा स्क्वेअर काय ना सांगा, 25 ना. 3 नंतर 4 येतं, 4 3 12. 45चा स्क्वेअर किती येणार सांगा? 20. समजलं सगळ्यांना? हे कशासाठी सांगा, शेवटी जर 5 असेल तरच, हा, बाकीच्यासाठी हा नियम लागू पडणार नाही. ओके, क्लिअर? तसंच आपण हे काढलं. समजलं का सगळ्यांना? आता अनेक सांगा मला, 55चा स्क्वेअर काय ना? परत सांगा. इथे बघ, हा समजलेला तुला? समजलेला का? हॅलो, बोला ना पटपट. इथे बघ, इथे शेवटी 5 असेल ना तर त्याचा वर्ग करायचा, स्क्वेअर करायचा 25. 5 नंतर कुठला नंबर येतो? 1 2 3 4 5 6 येतो नंबर. कसं? 5चा आणि 6चा गुणाकार करायचा. ओके. आता इथे बघ, हे 25 घेतलं, 4 नंतर कुठला नंबर येतो? 5 येतो. 4 into 5 करायचं, 28. इथे बघितला तर 5चा स्क्वेअर घ्यायचा 25. 3 नंतर कुठला नंबर येतो? 4 येतो. 3 into 4 करायचं. आता समजलं का? समजलं का? तू सांग बघूया, 65चा स्क्वेअर काय ना? पटपट सांग. 5चा स्क्वेअर. 5चा स्क्वेअर. ओके, पुढे 6 7 42. 42. हा त्याचा स्क्वेअर झाला. समजला? ही ट्रिक कशासाठी वापरायची? युनिट प्लेसला 5 नंबर असेल तर, 5 नंबर असेल तर. ओके ओके, चला, समजलं सगळ्यांना? ओके, ह्याची एरिया आपण काढली. आता आपल्याला काय सांगितलं सांगा, याच्यामधनं आपण असा एक काय काढला सांगा, भाग कट केला आणि तिची ही काय होती सांगा, ही 2 सेंटीमीटर स्क्वेअरच कट केला आपण. स्क्वेअर म्हणजे सगळ्या बाजू काय असणार? 2 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर असणार. स्क्वेअर पीस कट केला, याची एरिया किती असणार सांगा? इथे मी ए लिहितो आणि इथे मी बी लिहितो. बी ची एरिया किती असणार? ही ए ची एरिया किती असणार? 4 सर. 2 into 2 करणार, 4 असणार. आता आपल्याला काय विचारलं सांगा, ओरिजिनल जो पीस होता, नाही ओरिजिनल विचारणार ना, व्हॉट विल बी द डिफरन्स इन द एरिया ऑफ
ओरिजिनल पीस ऑफ कोट अँड द कट ऑफ, म्हणजे आपली जी ओरिजिनल एरिया होती ना त्याच्यामध्ये आणि कट केलेल्या पीस मध्ये, कट ऑफ स्क्वेअर पीस अँड द कट ऑफ स्क्वेअर पीस मध्ये डिफरन्स 221. 225 वजा 4 करणार, किती आहे ना 2 to 1. 221. समजलं रे प्रभू? सर याचा मला मिनिंगच कळला नव्हता. आता समजला? हो हा होय सर. ओके. आणि कोणाला समजलं नाही? आता मला सांगा, माझ्याकडे काय आहे सांगा? रेक्टँगल आहे. ओके. आणि त्याची जी बाजू आहे ती 15 आहे आणि ही 10 बाजू आहे. ओके. आणि मी काय केलं सांगा, याच्यातनं 5 बाजू असलेला स्क्वेअर कट केला. हे समजा आपला रुमाल आहे समजा 15x10 चा, आणि त्याच्यामधला मधला तुकडा मी काढला, तो स्क्वेअर होता. ओके. तर मला सांगा की राहिलेला भाग जो आहे ना त्याची एरिया किती असणार, का सांगू शकाल? मी परत एकदा रिपीट करतो बघा. हा आपला रुमाल आहे. मी रेकॉर्डिंग चालू केलं ना, काय नाही केलं? केलंय. ओके. चला, हा आपला रुमाल आहे 15x10. त्याच्यामधनं मी बरोबर मध्ये काय केलं सांगा, 5 युनिटचा स्क्वेअर कट केला. तर राहिलेला जो भाग आहे ना हा कट करून बाहेर काढला. तर राहिलेला जो भाग आहे त्याची एरिया किती असणार, कसं काढणार सांगा? हॅलो सर. सर दोन्ही एरिया कडून मायनस करायचे. हा सांग ना, मला काय करू सांग ना, काय करू आता? मी समजा बाहेरच्या भागाला दिला ए नाव आणि दुसऱ्या भागाला बी नाव. 150 minus 25. काय करू? 150 minus 25. एरिया ऑफ ए म्हणजे काय होणार सांगा? 15 into 10 होणार, म्हणजे काय होणार? 150 होणार. आणि एरिया ऑफ बी किती होणार? किती होणार? 5 into 5, कारण स्क्वेअर आहे तो 25. आपण काय करणार सांगा? 150 minus 25 करणार, म्हणजे किती होणार सांगा? 125. समजलं? समजलं का? हो सर. हो सर. ओके. अनेक बघा, परफेक्ट करण्यासाठी आपण अनेक बघूया. ही आपल्या घराची भिंत आहे. ही आपल्या घराची भिंत आहे. आपल्या घराला एक दरवाजा आहे. ओके. आपल्या भिंतीला काय सांगाय? दरवाजा आहे. आपला दरवाजा आहे. ओके. नंतर घराला एक आपल्या खिडकी आहे. ही आपली खिडकी आहे. आपल्याला हे काय करायची, एकच भिंत रंगवायची आहे. आणि रंगवतो पेंटर आहे, त्याने मला काय सांगितलं, तर मी काय करणार असा 50 रुपये पर स्क्वेअर फीट घेणार. स्क्वेअर फीट म्हणूया आपण, स्क्वेअर फीट म्हणूया. फीट हे युनिट झालं, जसं मीटर असतं तसं फीट हे काय झालं समजा युनिट झालं. आणि आपल्याला काय सांगितलं सांगा, ही समजा आपली आहे ती 25 रुंदी आहे, लांबी आहे, आणि समजा आपल्याला सांगितली 12 आहे. ओके. आपलं जे दरवाजा आहे त्याची समजा आपण धरूया 1 2 3 फूट धरूया आणि 6 फूट धरूया. आणि ही जी आहे ती आपली इथे 2 फूट आहे आणि समजा ही 1 फूट आहे खिडकी. तो रंगवणार काय रंगवणार? फक्त भिंती रंगवणार आहे, खिडकी नाही रंगवणार, दार नाही रंगवणार. ओके. तर मला तुम्ही सांगू शकाल का 50 रुपीज प्रमाणे किती खर्च येईल, सांगू शकाल का? काय करावं लागेल ते सांगा. कॅल्क्युलेशन आपण नंतर करूया. काय करावं लागेल? सगळ्यांची एरिया काढून मायनस करावं. काय ते आधी पहिल्यांदा सगळ्यांची एरिया काढूया. चला, मी जी भिंत आहे त्याला नाव देतो ए.
विंडोला मी नाव देतो बी आणि याला देतो सी. मला ए ची एरिया सांगा किती असणार? कशी काढू? पट बोला, तेवढे जास्त आपल्याला घेता येईल. 300. कशी काढली सांग आधी, डायरेक्ट आन्सर नको मला. काय काढलं? 25 multiplied by 12. किती आली सांगा? 300. 300. लिहिताना एरिया स्क्वेअर मध्ये लिहायची आणि जे युनिट दिलेलं असेल, समजा इथे फीट नंबर फीट दिला, इथे स्क्वेअर फीट लिहायचं. ओके. नंतर बी ची एरिया किती येणार? 18. 3 into 6 किती येणार सांगा? 18. Sir, Okay. 18. आणि सी ची एरिया किती म्हणजे विंडो आपला? 2. 2 into 1 म्हणजे किती येणार? 2 स्क्वेअर फीट. आता आपल्याला रंग कुठे काढायचा आहे? भिंतीला. मग कसं मिळणार? भिंतीची एरिया कशी मिळणार आपल्याला? Sir, 300 multiply by 50. मग भिंत झाली Sir, 300 minus 20. 20. कशाला सांग? सर आम्ही दरवाजा आणि खिडकी रंगवणार नाही, आम्हाला फक्त भिंत रंगवायची. Sir, 18 plus 2. बरोबर. इथे बघा आपल्याला फक्त 2 मिनिट मी बोलतो आता. इथे बघा आपल्याला भिंतीला रंग काढायचा आहे, खिडकीला नाही किंवा दरवाजाला पण नाही काढायचा. आपल्याला कशाला काढायचं आहे? भिंतीला. ही जी दाखवली ना तेवढीच एरिया आपल्याला पाहिजे. ती कशी मिळणार सांगा? संपूर्ण याची एरिया 300 आहे. याची एरिया त्याच्यातनं मी काय करणार सांगा? बी वजा करणार आणि सी पण वजा करणार. सर मग 280 होणार. ओके. म्हणजे काय होणार सांगा? 300. 2 मिनिट मायनस 20 म्हणजे किती होणार सांगा? 280. 280 होणार. ही सोडायची आपल्याला. दरवाजा नको, दार नको आहे आपल्याला. डोअर आणि विंडोज नको, खिडकी नको आहे. दोघांची मिळून किती होते सांगा? ह्या दोघांची मिळून 20 होते. 300 मायनस 20 करायचं म्हणजे किती मिळाल? 280 मिळाल. आता आपल्याला रेट किती आहे सांगा? 50 रुपये. मग आपण काय करणार सांगा? 280 into 50 करणार. समजलं? Sir, ओके. हा बोल. ते ना युरेका एज्युकेशन वर ना हा. गेलो की मग नंतर ते व्हिडिओ बघितले मी, पण ना त्याच्यात त्या दिवशीचा व्हिडिओ नव्हता. कुठला? जेव्हा तुम्ही आधी घेतलेला तो. मी मागच्या सोमवारी घेतला नव्हता लेक्चर. त्याचा असायला पाहिजे की ग? मी बघतो, चेक करतो. आणि तुमचा एक व्हिडिओ आहे ना त्याच्यात तुमची स्क्रीन ब्लँक आहे, काय दिसत नाहीये. ते रेकॉर्डिंग करताना माझं चुकलंय. ते रेकॉर्डिंग करताना मी ते ऑन केलं नव्हतं, त्यामुळे तुम्हाला आवाजच येतोय. बरोबर आहे ना? तो आपण पाहिजे तर लेक्चर परत एकदा घेऊया, कुठला असेल तो. लक्षात आहे? कारण त्या दिवस मी रेकॉर्डिंग करायला विसरलो, स्क्रीन ऑन करायला विसरलो. लक्षात आहे? ओके. आपण नंतर बघूया, लास्टला रेकॉर्ड डिस्कस करूया. आता डिस्टर्ब करू नका. आधी हे समजलं काय बघा? जे काही प्रॉब्लेम आहेत ते आपण लास्टला 5 मिनिटांमध्ये डिस्कस करूया. लक्षात आहे? हे आधी कम्प्लीट होते. हे जमेल? काय करणार आपण सांगा? काय करणार? ही एरिया झाली. सर 14,000. किती येतं? 14,000. बरोबर काढला? 0 0 5 दुनी 10 आणि 27. एवढं आपलं काय ना सांगा. अशा प्रकारे आले तर तुम्ही सोडू शकाल की नाही? आता समजेल का? हो सर. नक्की. सोडवू शकतो पण त्यांचा meaning समजत नाही. मिनिंग समजत नाही. ओके. मिनिंग समजून घ्या आता. काय ग? चला ओके. नेक्स्ट घेऊया आपण. आणि एक दिलाय बघा. हाऊ मेनी बेड्स मेजरिंग 4 मीटर into 6 मीटर कॅन बी मेड इन द फील्ड मेजरिंग 16 मीटर बाय हे. समजा आपल्याला काय दिलंय सांगा त्यांनी? सर हे मला आलं. कोण बोलतोय? सर मी. प्रभू. हो सर. तरी पण आपण करूया. चला, हे आपलं सेट आहे. हे आपलं सेट आहे. तुम्ही काय शिकवताय? हे सगळं आता मी नाही सांगू शकणार. एरिया वगैरे आपण बघतोय. कोणीतरी ग्रुपवर प्रॉब्लेम पाठवलेले ना, ते आपण सॉल्व्ह करतोय. तू नंतर व्हिडिओ बघ परत एकदा. ओके. ओके सर. आता सगळं सांगता नाही येणार. ओके. तर आपलं सेट आहे बघा.
शेत बघितलंय सगळ्यांनी, बहुतेक जणांनी बघितलं का नाही? बघितलंय बघितलंय सर. बघितलं. हो सर. त्याच्यामध्ये आपल्याला बेड्स म्हणजे काय करायचे? आपल्याला वाफे करायचे. वाफे शब्द ऐकला तुम्ही? वाफे करताना ऐकलंय का? हो सर. हा, वाफे म्हणजे आपण काय करतो, काय म्हणतो त्याला? काहीतरी वेगळंच नाव आहे, काय म्हणतात? एक हे असतं बघा असं, त्याला काय म्हणतात? काय म्हणतात? तुम्ही विसरलो ना, काय म्हणतात त्याला? कुंगा म्हणतो. हा, काय म्हणतो? काय म्हणतो? कुंगा म्हणतो लोक. काय कुणग्या? एका कुणग्यात, बरोबर ना? ओके, त्यालाच आपण बेड्स म्हणतो. लक्षात आहे ना? आपल्याला काय करायचं सांगा? 4x6 4x6 कुणगे करायचे आहे. तर असे किती कुणगे होणार, म्हणजे किती बेड्स होणार ते आपल्याला काढायचं. काय करावं लागेल सांगा? प्रभू सांग, काय करावं लागणार? हा, सर ह्याचा एरिया मोठ्याचा एरिया काढला, छोट्याचा एरिया काढला आणि डिव्हिजन करायचं. हा सांग. पहिला हे आपण बाहेरचं आहे त्याला आपण ए म्हणूया आणि बी म्हणूया. एरिया ऑफ ए सांगा मला किती आहे ना? सॉरी, एरिया ऑफ ए किती आहे ना? 192. काय करणार सांगा? 16 into 12 करणार. किती येतं? 192. 192 स्क्वेअर युनिट लिहायचे. युनिट जे काय असेल ते. आता मला सांगा एरिया ऑफ बी किती आहे ना सांगा? 24. 6 into 4 24 सर 24. 24 स्क्वेअर युनिट. 24 8 जा 92 192. मग आता आपण काय करणार सांगा? एरिया किंवा क्षेत्रफळ ऑफ ए भागिले एरिया म्हणजे डिवाइड करतो बी, म्हणजे किती होणार सांगा? किती येतं? 8 जा येतं का? हो सर. म्हणजे किती होणार सांगा? किती होणार? 2 मिनिट. किती होणार? 8. 8 होणार. समजलं का तुम्हाला? हो सर. सगळ्यांना हो सर. ओके, चला नेक्स्ट बघूया आपण. 2 मिनिट. चला आपण नेक्स्ट बघूया. इथे काय दिले बघा? नेक्स्ट प्रॉब्लेम त्यांनी जो पाठवलाय. यामिनी कव्हर अ डिस्टन्स ऑफ 260 मीटर बाय टेकिंग 2 राउंड्स ऑफ रेक्टँगल. मी ते काय काढतोय? आयत काढतो, रेक्टँगल काढतो. हा आपला रेक्टँगल झाला. ओके. यामिनी कव्हर अ डिस्टन्स ऑफ 260 मीटर. म्हणजे यामिनीने काय केलं सांगा? या रेक्टँगलला 2 राऊंड अशी मारली. तेव्हा तिने किती मीटर अंतर हे केलं सांगा? 260 मीटर अंतर काय केलं? चालली. ओके. ग्राउंड ऑफ बी आपल्याला दिलेला आहे. एल आणि बी आपल्याला समजा बी, त्याच्यापैकी बी ची व्हॅल्यू दिलेली आहे, म्हणजे रुंदी दिलेली आहे आपल्याला. ओके. 25 मीटर दिलेले आहे. व्हॉट इज द एरिया ऑफ ग्राउंड? आपल्याला एरिया काढायला सांगितलं. कशी काढणार सांगा? मी काय म्हणतो लक्षात येते ना? यामिनीने काय केलं सांगा? हा, मी परत एकदा रिपीट करतो. 2 मिनिट. मी परत एकदा रिपीट करतो, सगळ्यांना प्रॉब्लेम समजू दे. यामिनी डबल आवाज येतोय सगळ्यांना. कोणाचा माईक चालू आहे? बंद करा, म्यूट व्हा. ओके. यामिनीने इथून चालायला सुरुवात केली, अशी गेली ती, अशी गेली, एक राऊंड झालं. परत दुसरं राऊंड केलं त्याने, अशी गेली, परत इथे जेवून थांबली. तिने किती डिस्टन्स चालली सांगा? 260 मीटर डिस्टन्स चालली. हे जे ग्राउंड आहे ना, त्याची आपल्याला काय दिले सांगा? रुंदी दिली, ब्रेथ दिलेला आहे. तो किती आहे सांगा? 25. त्याच्यावरनं मला यल काढता येईल का? आपल्याला हे दिलेलं आहे 25,
कारण आपल्याला एरियासाठी काय पाहिजे सांगा, एल इंटू बी पाहिजे, एल इंटू बी पाहिजे. आपल्याकडे बी आहे पण एल नाही आहे, काढता येईल का? कोण करणार, एक्सप्लेन सांगा, करा. कोण करतं? कोण करतं? बोल ना. अरे कोणाचा तरी माईक चालू आहे. आणि कोण करतो का? मीच करू एक्सप्लेन. हॅलो. हा प्रभू, तुझा एको येतो. मी करतो बघा एक्सप्लेन. 266 एक्सप्लेन करा. इकडनं यामिनीने सुरुवात केली चालायला. इकडे आल्यावर एक राऊंड झाला, परत एकदा गेली आणि परत इकडे आली, म्हणजे 2 राऊंड तिने मारल्या, 2 फेऱ्या मारल्या. आणि जेव्हा 2 फेऱ्या मारल्या ना, राऊंड म्हणजे फेऱ्या, तेव्हा किती अंतर ती चालली? 260 मीटर्स ती अंतर चालली. आता आपल्याला काय दिलंय? त्या ग्राउंडची जी रुंदी आहे किंवा ब्रेथ म्हणतो ते दिलेलं आहे आपल्याला. किती दिलंय? 25 मीटर दिलेलं आहे. आणि आपल्याला काय विचारलं? एरिया विचारलंय. एरिया माहित असण्यासाठी आपल्याला लेंथ माहित असायला पाहिजे, लांबी माहित असायला पाहिजे. पहिलं आपल्याला काय करता यायला पाहिजे? लांबी काढता यायला पाहिजे. कसं काढणार सांगा? हॅलो, कुणालाच नाही जमणार? मला सांगा. एक फेरी मारली, काय काढायला? तुझे माईक 2 चालू आहेत, कुठले तरी चालू आहेत. मला मी सांगतो तेवढंच सांगा. तर काय करायचं? 260 मध्ये 2 फेऱ्या मारल्या, तर एक फेरी करण्यासाठी त्याला किती, एक राऊंड मारण्यासाठी किती डिस्टन्स केला तिने? 130. काय करणार आपण? 260 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती आलं सांगा? 130. 130 म्हणजे काय झालं सांगा? हे काय झालं? पेरीमीटर ऑफ रेक्टँगल झालं, बरोबर आहे? आणि इथून स्टार्ट करून परत इथे आलो म्हणजे काय झालं सांग? रेक्टँगलची पेरीमीटर झाली, परिमिती झाली. क्लिअर का नाही समजलं? समजलं. आपल्याला परिमिती म्हणजे माहित आहे. काय लिहितो आपण सांगा? 2L + 2B म्हणजे परिमिती, बरोबर? माहित आहे का नाही माहित? हॅलो. माहिती आहे. L + L आणि B + B म्हणजे 2B. आपल्याला किती आहे? आपली 130 आहे, बरोबर आहे? आपल्याला B दिलेला आहे. B ची डबल केली तर किती होत आहे? 50 होते. ओके. आता 130 माहित आहे, B ची व्हॅल्यू माहित आहे, त्याच्यावरून L ची व्हॅल्यू किती असणार सांगा बघूया? किती असणार? 130 मध्ये 50 मायनस करायचे. हा, मग किती मिळाले? 80 मिळाले. ओके. 80 म्हणजे काय झालं सांग आपल्याला? 2L झालं. 2L म्हणजे लांबीची दुप्पट झाली. L ची व्हॅल्यू किती असणार? 40 असणार. आता आपण एरिया काढू शकतो की नाही? आपल्याकडे L पण आहे आणि B ची पण व्हॅल्यू आहे. हो सर. किती येणार? सर 3200. 3200. पण आपलं काय ते चुकीचं दाखवतंय. काय चुकलंय बघा मग? बरोबर आहे. 260 दिले ना तिथे? 2 राउंड्स ऑफ रेक्टँगल. तर तिथे 80 येणार नाही, 25 आणि 40 करायचं. 25 आणि 40 नाही, हे बरोबर आहे की बा? हे 40 सॉरी हे आपलं डबल आहे ना? 130 - 50 म्हणजे 80 झालं. 80 म्हणजे 40 झालं. ओके, बरोबर आहे. 40 आणि 50 आहे. सॉरी मी ते 80 सॉरी. आपलं बी किती आहे सांगा? बी ची व्हॅल्यू किती आहे सांगा? 50 आहे. 80 घेतली. बी ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे 50 आहे, म्हणजे किती होणार सांगा? 2000. ओके. 25 आहे. काय 25 आहे? 2B घेतलेलं ना.
तर ते 25 येणार. 40 ओके सॉरी आणि चुकलं माझं. ओके बरोबर आहे बरोबर आहे. तर 1000 येणार. बरोबर माझं चुकलं. ओके 1000. हे 2B घेतलं. B ची व्हॅल्यू काय सांगा 25 बरोबर आहे. हे आपलं काय झालं सांगा त्याची एरिया झाली. ओके अशा प्रकारचे प्रॉब्लेम तुमच्याकडे असतील तर पाठवा आपण डिस्कस करूया. मी एकट्याला सांगण्यापेक्षा आपण काय करूया सगळ्यांनी सोडूया ना ते. ओके ओके सर. ओके आणि त्यांनी पाठवले घेऊया आपण याच्या अशाच प्रकारची घेऊया ना. सर. अशाच प्रकारची घेऊया का आणि हो सर. ओके एक ग्राउंड आहे हो, बघा सर. स्क्वेअर. हा तुम्ही पण बघा त्यांनी पाठवलेलं बघा. व्हॉट इज द एक्सपेंडिचर ऑफ लेवलिंग अ स्क्वेअर ग्राउंड विथ साईड 80 मीटर ऍट रेट ऑफ 15 पर मीटर स्क्वेअर. मग मी काय करतो सांगा एक ग्राउंड काढतो स्क्वेअर शेप ग्राउंड. हा ओके ओके हे आपलं ग्राउंड झालं. काय सांगितलं त्यांनी स्क्वेअर विथ साईट 80 मीटर आहे. ओके लेवलिंग हे आपल्याला लेवल करायचे आहे. तर त्यांनी काय सांगितलं की 15 रुपये माझा दर आहे पर मीटर स्क्वेअर. 15 लिटर माझा काय सांगा रेट आहे पर मीटर स्क्वेअर. म्हणजे काय लिहितो सांगा पर मीटर स्क्वेअर. पहिल्यांदा आपल्याला याची एरिया काढावी लागेल. एरिया किती येईल सांगा. मी काय म्हणतो लक्षात आलं ना एक स्क्वेअर शेप आपला म्हणजे चौरसाकृती ग्राउंड आहे आणि त्याची बाजू आपल्याला दिलेली आहे 80 मीटर आहे. ते संपूर्ण लेवल करायला 15 रुपये पर मीटर प्रमाणे मीटर स्क्वेअर प्रमाणे किती आपल्याला पैसे खर्च येतील. पहिल्यांदा काय काढावं लागेल आपल्याला एरिया. एरिया किती येणार एरिया 6400. 80 into 80 म्हणजे किती येणार सांगा 6400. इथे लिहिताना काय लिहायचं स्क्वेअर मीटर लिहायचं. ओके आपला रेट किती आहे सांगा सर मल्टिप्लिकेशन 15. किती येतं बघा किती येणार येतो गुणाकार 96,000. 96,000 बरोबर आहे. बरोबर आहे सर. बरोबर आहे. हे काय म्हणणं याला काय म्हणणं युनिट काय देणार युनिट काय असणार मीटर वगैरे काय नाही पैसे आहेत ते रुपीज आहे ना. ते एरिया आहे का नाही रेट दिलाय ना आपल्याला रुपीज येणार ना. ते समजलंय. हो सर. हो सर. कुणाला प्रॉब्लेम आहे कुणाला प्रॉब्लेम नसेल तर मी पुढचा घेऊ. हॅलो हो सर. ओके हो सर. म्हणजे पेनला काय झालंय 2 मिनिट. चला ओके झाला. आपल्याकडे काय सांगा एक रेक्टँगल शेप रेक्टँगल दिले ना 2 मिनिट बघूया. हो सर. फर्स्ट ऑफ रेक्टँगल प्लॉट म्हणजे काय जमिनीचा भाग एखादा जमिनीचा भाग आपण काय घेतला लँड विकत घेतलाय ऍट रेट म्हणजे आपल्याला रेट दिलेला आहे 600 पर मीटर स्क्वेअर रेट दिलेला आहे. ओके आणि त्याचे एकूण पैसे होतात ते किती होतात सांगा 7,20,000 एवढे होतात. 7,20,000. इफ द लेंथ दिली ना लेंथ किती दिली 40 दिली
तर 40 दिली आहे. आपल्याला रुंदी काढायची आहे, बी काढायची आहे. काढू शकू का? हे आपलं काय झालं सांगा? समजतच नाही आहे. नाही समजत, मी सांगतो ना, मी आहे ना इथे, घाबरते कशाला तू? आपल्याला काय दिले सांगा? प्लॉट आहे ना, त्याची लांबी दिलेली आहे आणि रुंदी काढायला सांगितलं. पण आपल्याकडे माहिती काय सांगा? ती तो प्लॉट आहे ना, तो 600 रुपये प्रमाणे मीटर स्क्वेअर प्रमाणे मी विकत घेतला आणि मला त्याच्यासाठी किती रुपये द्यावे लागले? 7,20,000 द्यावे लागले. आता मला सांगा, जेव्हा मी एरिया समजा 500 असेल आणि रेट जेव्हा काय असतो 5 रुपये असतो, तर मी काय करतो? एरिया इंटू रेट म्हणजे मला काय मिळते? किती रुपये द्यायचे ते मिळतात. आता आपल्याला काय दिले? किती रुपये द्यायचे ते दिलेत आणि रेट दिलेला आहे. त्याच्यावरून एरिया मिळेल की नाही आपल्याला? हॅलो, म्हणजेच डिव्हिजन करायला पाहिजे. डिव्हिजन करायला पाहिजे. म्हणजे 7,20,000. सगळ्यांच्या लक्षात आलं का हे? हो सर. हा, म्हणजे आपल्याला एरिया मिळणार ना. टोटल एरिया किती? कारण एरिया इंटू रेट म्हणजे काय मिळतं सांगा? किती रुपये ते. आपण काय करणार? किती रुपये दिले डिवायडेड बाय रेट देणार, म्हणजे आपल्याला एरिया मिळणार. किती येतं बघा? हे 0 आपण घालवले तर 6 ने किती होते बघा? 1200 होत आहे. ओके, हो सर. आता आपल्याला एरिया मिळाली. एरिया किती आहे सांगा? 1200 आहे. एल आपल्याला माहिती आहे. आता बी काढू शकाल तुम्ही? एरिया म्हणजे काय असते सांगा? एल इंटू बी असते. त्याच्यापैकी एल माहिती आहे मला, 40 माहिती आहे. बी काढू शकू का आपण? 1200 इक्वल टू 40 इंटू बी काढू शकू आपण? बी ची व्हॅल्यू काढू शकू का आता? तर परत ह्या दोघांचं डिव्हिजन करायचं. किती येणार? किती येणार? आपल्याला काय करावं लागेल सांगा? 1200 डिवायडेड बाय 40 करायचं लागेल. किती येणार आन्सर? 30. समजलं का नाही समजलं? समजलं सर. सगळ्यांना समजलं? ओके, परत एकदा सांगाल? परत एकदा सांगतो. ही आपल्याला काय दिली सा? लांबी दिलेली आहे आणि रुंदी काढायला सांगितली. आणि हे जे आपण प्लॉट खरेदी केला, प्लॉट म्हणजे जमिनीचा भाग. ओके, त्याच्यासाठी आपण किती रुपये दिले? तर 7,20,000 रुपये दिले. रेट काय होता? 600 पर मीटर स्क्वेअर होता. हा, त्याच्यावरून आपल्याला काय मिळणार सांग? एरिया मिळणार. कारण एरिया इंटू रेट इक्वल टू आपले 7,20,000 येतात. त्याच्यावरून आपल्याला काय मिळाले? एरिया मिळाले. एरिया काढण्यासाठी मी काय केलं? 7,20,000 डिवायडेड बाय काय केलं? 600 केलं. ओके, म्हणजे मला काय मिळाली? 1,200 याची एरिया झाली. ओके, आता माझ्याकडे काय आहे सांग? लांबी आहे, एल आहे. आपल्याला रुंदी काढायची म्हणजे बी काढायची आहे. आपल्याला माहिती आहे एरिया इज इक्वल टू एल इंटू बी. माझ्याकडे एल आहे आणि एरिया पण आहे. बी ची व्हॅल्यू मी काढू शकतो. समजलं आता? हो सर. ओके, हो सर. हा, डाऊट आहे कोणाला अजून? नाही सर. सर. नाही. पुढचा क्वेश्चन आहे तो बघा. इफ द लेंथ ऑफ द साइड ऑफ अ स्क्वेअर इज हाफ. मी काय करतो सांगा? एक स्क्वेअर काढला इथे. आपला स्क्वेअर आहे. ओके, याची समजा आपण प्रॅक्टिकली बघूया. काय करूया सांगा? ही 4 बाजू आहे, ही 4 बाजू आहे. एरिया किती आली सांगा त्याची? स्क्वेअरची एरिया 16 झाली. हा, एरिया ऑफ स्क्वेअर इक्वल टू काय 16 झाली. ह्याला मी हे नाव दिलं. आता हा काय केला सांगा? मी हा जो स्क्वेअर आहे ना, तुम्ही हाफ केला. हाफ म्हणजे काय केला सांगा? छोटा केला. छोटा केला तर त्याची बाजू किती होणार? हाफ केला तर बाजू किती असणार सांगा? सर 2. ही पण 2 असणार. म्हणजे एरिया किती आली? ह्याला मी बी नाव देतो. 4. 4 झाली. मग किती टाइम्स झाली सांगा? 4 टाइम्स. 4 टाइम्स नाही. 4 टाइम्स नाही झाली. बघा काय झाली सांगा? त्याच्या 1/4 झाली. 60च्या काय झाली? 1/4 झाली.
60 आहे ना, त्याला आपण कशाने हे केलं, 4 ने केलं, म्हणजे 4 मिळाला. 4 टाइम्स याच्या 4 टाइम्स ही झाली, पण याच्या 1/4 टाइम ही झाली. मी काय म्हणतो ते लक्षात येते काय, कन्फ्युज होत आहे? सर परत सांगाल का? कन्फ्युज होते काय कन्फ्युज. ओके, सांगतो मी, परत सांगतो. एवढं समजलेलं, पहिल्याची एरिया किती आहे ती समजलेली तुम्हाला, समजलेलं आहे. ओके, पहिल्याची एरिया आपली किती येणार सांगा, किती येणार, 60 येणार. नंतर आपण काय केलं, तो स्क्वेअर आहे ना त्याची हाफ केली, एल आणि बी एकच साइड एकच असते, मग काय काय झालं सांगा, 2 आणि 2 झाले. याची एरिया किती आली, 4 झाली. मग 16च्या 4 टाइम्स म्हणजे 4 येतं का, 16 इंटू 4 केलं तर 4 येतं का, नाही. 16चा आपण काय करतो सांगा, 1/4 करतो, 4 भाग करतो आणि त्याच्यातला एक भाग घेतो म्हणजे 4 येतं. पण आपण म्हणताना काय म्हणणार सांगा, a च्या 1/4 b आहे. पण आपण असं उलट म्हणू शकतो, b च्या 4 पट a आहे. मी काय म्हणतो ते लक्षात येतंय तुम्हाला. एक सिंपल सांगतो बघा, एकाचं वय 10 आहे, दुसऱ्याचं 8 आहे. तर मी काय म्हणू शकतो, समजा हिचं नाव विमल आहे, ओके, आणि हिचं नाव शुभा आहे. ओके, तर आपण काय म्हणतो, विमलचं वय शुभाच्या वयापेक्षा 2 ने जादा आहे. मी असं म्हणू शकतो, किंवा आपण असं म्हणू शकतो, शुभाचं वय विमलच्या वयापेक्षा 2 ने कमी आहे. म्हणू शकतो की नाही? हॅलो, तसंच इथे काय म्हणतो सांगा, बी ची एरिया नाही, ए ची एरिया बी पेक्षा 4 पट आहे. आपण असं म्हणू शकतो, बी ची एरिया ए च्या एरियाच्या 1/4 आहे. मी काय म्हणतो लक्षात आहे, याची एरिया 16 आहे, त्याचं 1/4 केलं तर 4 येतं. म्हणून आपण काय म्हणणार, द एरिया विल बिकम 1/4. बरोबर आहे ना, आपला तिसरा ऑप्शन बरोबर असणार. क्लिअर, समजलं? समजलं का? हॅलो, त्याच्या वरचं 5वं घेतलं नाही. 5वं घेतलं नाही, ओके, घेतो की. हा, 5वं राहिलं चुकून. ओके ओके ओके, घेऊया ते आपण. हे समजलं का? हे समजलं? हो सर. ओके, मग आपण पुढचं घेऊया. 5वं एक राहिलं चुकून. अ कार्पेट इज टू बी laid down in a square hall of side is 6 सेंटीमीटर. मी काय घेतलं सांगा, 6 सेंटीमीटरचा स्क्वेअर आहे. 6 सेंटीमीटर, ही 6 सेंटीमीटर असेल तर ही पण 6 सेंटीमीटर असणार. लिव्हिंग 25 सेंटीमीटर सर ती मीटर आहे. काय ते, हा मीटर आहे, सॉरी मीटर आहे, बरोबर, मीटर. मला हे माहित नाही, मी दाखवलं काय माहित नाही. 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 100. म्हणजे मला आपण हे सेंटीमीटर मध्ये लिहूया. किती होणार सेंटीमीटर सांगा? 600 सेंटीमीटर. 600 सेंटीमीटर होणार. ओके, हे पण 600 सेंटीमीटर होणार. ओके, सगळं आपण एकाच युनिट मध्ये घेऊया. हॉल ऑफ 6, लिव्हिंग 20 सेंटीमीटर space from the 4 walls of the wall. What will be the cost of the carpet at rate of 120 meter? आता आपण काय करणार, याच्यामध्ये कार्पेट घालणार आहोत. ओके, मी काय करतो, त्याची कॉपी करतो, थोडीशी त्याची कमी करतो. ओके, ही माझी आतली कार्पेट झाली. लक्षात आहे काय ते? हे समजलं का? आपला बाहेरचा हॉलची झाली. आणि आपण इथे काय केलंय सांगा, हे जे डिस्टन्स आहे ना, हे जे डिस्टन्स आहे ते किती आहे सांगा, 20 किती दिलाय, 25 सेंटीमीटर. 25 सेंटीमीटर. मग आपल्याला काय सांगितली, याची एरिया आपल्याला काढावी लागेल. हे जे आतला आहे ना त्याची एरिया काढावी लागेल. कशी काढणार तुम्ही? कशी काढणार सांगा? हॅलो, कोण सांगतं? गणिताचा अर्थ समजत नाही. अर्थच समजत नाही. ही बाहेरच्या आपला हॉलची लेंथ आहे, लेंथ आणि ब्रेड आहे. स्क्वेअर शेप आपला काय सांग,
हॉल आहे. स्क्वेअर शेप हॉल म्हणजे काय ते समजलं तुला? हॅलो हो सर. ओके. आता आपण काय करतो सांग, माईक म्यूट करा कोणाचा ऑन आहे तो. आतमध्ये मला काय करायचे सांगा, एक कार्पेट म्हणजे आपण त्याला चटई म्हणूया. ओके, कार्पेटच दिलंय ना, काय दिलंय? कार्पेट. कार्पेट दिलं. ओके, आपल्याला घालायची आहे. पण आपण काय करणार सांगा, सगळ्या बाजूला आपल्याला 25 सेंटीमीटर जागा सोडायची आहे. आता समजलं ग? हॅलो, ही कार्पेट आहे ना, कार्पेट आहे ती भिंतीला टच नाही करायची. तर भिंतीपासून आपल्याला किती डिस्टन्स सोडायचं आहे? 25 सेंटीमीटर डिस्टन्स सोडायचं आहे. क्लिअर? हो सर. मग कोणी बोललेलं तिला समजलं? कोणी बोललेलं? हॅलो, समजलं का? हॅलो हो सर. ओके. आता मला सांग, इथे जर आपण 25 सेंटीमीटर सोडणार तर इथे किती सोडणार आहे? 25. 25. म्हणजे आपण किती, आपली दोन्ही मिळून किती झाले सांगा? 25 प्लस 25 किती आलंय? 50. म्हणजे ही एवढं जे डिस्टन्स आहे ना, कुठून सांगा, एवढं डिस्टन्स आहे ना, इथून एवढं, ते आपल्याला कसं मिळणार सांगा? 600 मधनं आपण किती मायनस करणार? 50 मायनस करणार. म्हणजे किती आले? 550 झाले. 550. ओके, तसंच काय करतो सांगा, इथे पण आपण 25 सोडतो आणि इथे पण 25 सोडतो. तिथे पण दोन्ही बाजूला काय होणार? इथे 25, इथे 25 सोडतो. ही आपली लेंथ आहे ती किती होणार सांगा? ही लेंथ किती होणार चटईची? किती होणार? तर परत आपल्याला 600 मायनस 50 होणार. म्हणजे काय होणार सांगा? 550 होणार. 500. म्हणजे आपला जो कार्पेट आहे तिची तो स्क्वेअर शेप्ड आहे आणि त्याची लेंथ आणि ब्रेथ सेम, साईड सेम असणार. म्हणजे मी काय करणार? 550 इंटू 550 करणार. इक्वल टू किती होतं बघा? सिंपल मेथड दाखवतो बघा तुम्हाला. 0 0 आपण बाजूला ठेवूया. आपण पहिल्यांदा काय करूया? 50 इंटू 55 करूया. 55 इंटू 55 किती येतं? मगाशी सांगितलं कसं काढायचं ते. कसं आहे ना, किती आहे ना? बरोबर, 30, 25. 30, 25 आणि त्याचे 2 0 ऍड करायचे. म्हणजे काय होणार सांगा? समजलं? एवढे आपली काय झाली सांगा? एरिया झाली. आता पुढे वाचूया आपण. आता आपल्याला काय दिलंय सांगा? पर मीटर दिलंय. पण हे आपलं कशामध्ये मिळालंय? मला सेंटीमीटर मध्ये मिळालं. कशामध्ये मिळालं? सेंटीमीटर. आपण सेंटीमीटर मध्ये केलेलं बघा. ओके, आपल्याला हे मीटर मध्ये कन्वर्ट करायचं. मला सांगा, 100 सेंटीमीटरचे किती मीटर होता? किती मीटर होता? सर 1 मीटर. 1 मीटर. मग 1 मीटर एवढे होता. म्हणजे आपण त्याला डिवायडेड बाय 100 करतो. मग इथे पण आम्हाला डिवायडेड बाय 100 करावं लागेल. म्हणजे मला काय मिळणार सांगा? 3025 मीटर मिळेल. ही त्याची एरिया झाली. आता आपल्याला रेट दिलेला आहे. एका मीटरला 1 मीटर स्क्वेअरला किती रुपये आहे? 120 रुपीज आहे. मग एवढ्या मीटरला किती पडणार? काय करणार तुम्ही? मीटर स्क्वेअर आहे. सॉरी मीटर स्क्वेअर आहे. म्हणजे आपलं थोडंसं बदलणार इथे. मीटर स्क्वेअर आपण करतोय ना, स्क्वेअर मीटर आहे. म्हणजे आपल्याला कितीने डिवाइड करावं लागेल सांगा? कितीने करावं लागेल? 120. एवढं करावं लागेल. म्हणजे आपल्या पॉइंट मध्ये येणार 30.25 मीटर इंटू 120 करा. मी तुमचं डेसिमलचं बहुतेक घेतलं नाही. काय घेतलंय? नाही सर, आम्ही मीटर मध्ये केलंय. हा, केलंय. हो इंटू 120 कर. किती हो होते बा? सर. किती होते बा? बरोबर आहे माझं? काय चुकलं? हो सर. हा, एवढं येणार बघा. पॉईंट येणार, कारण इथे पॉईंट आहे बघा. हे आपल्याला आन्सर किती येणार सांगा? 3630. मी तुम्हाला डेसिमल फ्रॅक्शन मध्ये अजून नाही शिकवलं. काय शिकवलं मी तुम्हाला? नाही गेलं होते. डेसिमल फ्रॅक्शन घेतलंय का? नाही घेतलं. नाही, त्यामुळे तुम्ही शिकवलंय. काय करा? डेसिमल शिकवलंय मी.
मल्टिप्लिकेशन नाही शिकवलंय बहुतेक. मल्टिप्लिकेशन ऍडिशन शिकवलंय. हो सर. मल्टिप्लिकेशन नाही शिकवलंय. त्यामुळे तुम्ही काय करा माहितीये, नुसतं डेसिमल घेतलं. हा नुसतं. त्यामुळे हे प्रॉब्लेम ना आपण तिथे सोडूया. मला आठवणीने हा हो, प्रॉब्लेम सर. सांगा. आठवणीने हा प्रॉब्लेम सांगा बघा. ओके. जेव्हा आपण डेसिमल शिकवणार, आज मी ऍक्च्युली तेच शिकवणार होतो. ओके. तर हा लक्षात ठेवून मला प्रॉब्लेम सांगा. आन्सर आपलं काय येतं सांगा, 3630. ओके. हा परत एकदा समजून घेऊया आपण. म्हणजे मीटर सेंटीमीटरचं कसं करायचं हे अजून आपण नाही बघितलंय. ओके. चला नेक्स्ट बघूया. ओके. अनेक प्रॉब्लेम दिलाय त्याने बघा. व्हॉट विल बी द एक्सपेंडिचर ऑफ पेंटिंग द सिलिंग ऑफ रूम ऑफ डायमेन्शन 6 मीटर इंटू 3 मीटर ऍट द रेट ऑफ. सिलिंग म्हणजे काय समजलं तुम्हाला? सिलिंग म्हणजे ऐकलंय शब्द? हॅलो. आई सर छतात. छत. हे आपलं छत झालं. घराचं छत आहे. ही आपली भिंत झाली समजा. हा खालून बघितलं होतं ना, हे खालून आपण पेंटिंग करणार आहे. लक्षात आहे. आणि आपल्याला काय दिलंय सांगा, हे 6 मीटर आहे आणि हे 3 मीटर आहे. आणि रेट किती आहे सांगा, 265 रुपीज आहे. तर आपल्याला काय करावे लागेल, पहिल्यांदा याची एरिया काढावी लागेल. किती येणार एरिया? किती येणार एरिया? हॅलो. एरिया येत नाही, रेक्टँगल आहे. रेक्टँगलची एरिया काय ना, 18. आणि रेट किती आहे सांगा, 265 इंटू 18 करायचं. 18. परत एकदा मी प्रॉब्लेम सांगतो बघा. घराचं आपलं छत आहे ना, छत आहे म्हणजे सिलिंग म्हणतो, तेच फक्त रंगवायचे आहे, भिंती नाही रंगवायच्या. त्याची लेंथ आणि ब्रेथ दिलेली आहे, लांबी आणि रुंदी दिलेली आहे. त्याच्यावरून आपण काय करणार सांगा, एरिया काढणार. एरिया आपली 18 येतं. रेट किती आहे, 265. याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन करा. 18चा पाडा येतो का, 18चं टेबल येतं का? हो सर. चला मग. याचा आन्सर 4070. किती येतं सर 4770. 4770. 4770. ओके. सगळ्यांचं बरोबर आलं, मी काढत नाही आहे. आलंय बरोबर? हो सर आलाय. समजलं का? हो सर. ओके. नेक्स्ट बघूया. आणि त्याने पाठवलाय स्टेज. रेकॉर्डिंग केलंय ना? केलंय. बिलियन ऑडिटोरियम शब्द ऐकलाय का? आपण त्याला हॉल म्हणूया. ऑडिटोरियम म्हणजे आपला काय झालं हॉल. समजा आपला एक हॉल आहे. कोण बोलताय? आपला हॉल आहे समजा. आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं, हॉलची आपण डायमेन्शन लिहूया आधी. 40 बाय 30 आपला हॉल आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, तर एक स्टेज हे करायची आहे. स्टेज माहित आहे ना, स्टेज शब्द ऐकलाय की नाही? हॅलो. स्टेज शब्द ऐकलाय की नाही? हो सर. ऐकलाय. ओके. तर ही आपली स्टेज झाली. त्याचं पण डायमेन्शन आपल्याला दिले समजा 10 दिलंय. ही 10 ना, एवढी भागी एवढी आहे ती 10. आणि हे आपल्याला दिलंय 4 दिलं. ही आपली स्टेज झाली आणि हा संपूर्ण हॉल झाला आपला समजा. व्हॉट विल बी द एरिया ऑफ द ऑडिटोरियम एक्सेप्ट द स्टेज. म्हणजे ही एरिया सोडून ही संपूर्ण एरिया किती आहे हे आपल्याला काढायचे. काय काढावं लागेल सांगा पहिल्यांदा. मी याला एक नाव देतो ए आणि नाव देतो बी. आपल्याला काय करायचं, स्टेजची एरिया नको, बाकी सगळ्याची पाहिजे. तर कशी काढणार तुम्ही? हॅलो. सर एरिया काढून मायनस करायचं. ओके. 40 इंटू 30 करणार. किती येतं सांगा? बरोबर. आणि बी ची एरिया किती येते? बी ची किती येते? किती? 10 इंटू 40 येते. आता आपल्याला काय पाहिजे सांगा, हे संपूर्ण ए म्हणजे सगळं हे झालं. आपल्याला त्याच्यातनं बी काय करायचे, वजा करायचे. ए मायनस बी म्हणजे काय करणार सांगा, 1200 मायनस 40 करणार. किती येतं?
पटकन सांगा, याला काय वेळ लागता का म्हणे. किती आहे ना? 1160. झालं. ही राहिलेल्या भागाची हा स्टेज सोडून भाग जो राहिलाय भाग तो त्याची एरिया एवढी असणार आहे. समजलं का? हो सर. हो सर. आणि बहुतेक नाही एवढे कोणीतरी पाठवलेले. ओके, सोपे वाटले का नाही वाटले? सर सोपे वाटले. ओके, काय करायचं बघा, तुम्हाला जेव्हा डाऊट कठीण वाटले. कुठले कठीण वाटले? हॅलो, मीटर सेंटीमीटर. मीटर ते मी सांगतो की ते आपलं झालं नाहीये, लक्षात आहे. मीटर सेंटीमीटर मी सांगतो. ओके, ते आपलं झालं नाहीये, ते आपण राहू दे. मी तुम्हाला डेसिमल जेव्हा मल्टिप्लिकेशन वगैरे करणार ना, मी तुम्हाला म्हटलेलं बघा ते आपण घ्यायचं आहे म्हणून. मग ते बाकीचं समजलं का? बाकीचं समजलं हो का? सर. हो सर. मध्ये मध्ये तुमचे जे डाऊट्स असतात ना ते ग्रुपवर पाठवत चला. त्यामुळे आपण काय करूया सांगा, डिस्कस करूया. सर माझ्याकडे तुमच्याकडे याचं पुढचं आहे. पुढचं आहे पण आता नको घेऊया आपण, आता 9 वाजले. काय आपलं उद्या लेक्चर आहे, उद्या काय घ्यायचं आपल्याला? बुद्धिमत्ता घेऊया का हे घेऊया, तुम्ही सांगा. काय घेऊया? मॅथ्स पहिलं कम्प्लीट करा.